नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योतिबा बनसोड तुमचे स्वागत करतो माझ्या ज्योतिबा बनसोड या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं लसावीच्या फुल फॉर्म आणि मसावीच्या फुल फॉर्म, आणि लसावीला मराठीमध्ये काय म्हणतात आणि इंग्रजीमध्ये काय म्हणतात। आताच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टॉपिक नुसार, म्हणजे टॉपिक म्हणजे कसं आहे, 40 व 48 च्या मसावी किती, म्हणजे मसावी कशा पद्धतीचे त्याचे उदाहरणे राहतात आणि त्याचे उत्तर कशा पद्धतीने काढले जाते एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार, आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीने आपण ट्रिक्स नुसार आपण कोणता पण उदाहरण ट्रिक्स नुसार सोडवणार आहोत। जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा। मित्रांनो, चला बघू आपण एलसीएम लघुत्तम सामायिक विभाज्य। एलसीएम याने लघुत्तम सामायिक विभाज्य याने लसावी आणि एचसीएम याने महत्तम सामायिक विभाजक याने मसावी। लसावी आणि मसावी यांचे एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार आपण उदाहरण सोडवणार आहोत। तर चला बघू आपण टॉपिक 1 मध्ये काय म्हणत आहे, 40 व 48 च्या मसावी किती। काय म्हणत आहे, 40 व 48 च्या मसावी किती। आपण सोडवणार आहोत 40 व 48 च्या मसावी। मित्रांनो, 40 आणि 48 हे कोणत्या भाड्यामध्ये येतात, 7च्या भाड्यामध्ये येतात का। 40 व 48 7च्या भाड्यामध्ये येत नाही, तुम्हाला तर माहितच आहे। आणि त्यानंतर आहे 8च्या भाडा, 8च्या भाड्यामध्ये तर येतात, 9च्या भाड्यामध्ये येतात का, 9च्या भाड्यामध्ये येतात का, 12च्या भाड्यामध्ये। हे दोन संख्या ज्या भाड्यामध्ये येते त्याला मसावी असे म्हणतात, त्या संख्येच्या मसावी असे म्हणतात। मित्रांनो, 8च्या भाड्यामध्ये 40 आणि 48 ही दोन्ही संख्या येते, म्हणून याच्या मसावी राहणार आहे 8। याच्या मसावी काय राहणार आहे, 8। मित्रांनो, ज्या संख्यामध्ये दिलेली संख्या इथं जर 3 बी संख्या असते आणि जर 8च्या भाड्यामध्ये आले असते तर ती असती मसावी। म्हणजे मसावीला काय म्हणतात, मसावी अशी एक आहे की ज्या भाड्यामध्ये दिलेली संख्या असेल तिला मसावी असे म्हणतात। एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार तुम्हाला सांगितलेलं। आता दुसरा उदाहरण बघू आपण, 45 व 63 यांची मसावी किती। यांची मसावी काढू आपण। 11च्या भाड्यामध्ये 45 आणि 63 येतात का, येतच नाही। 7च्या भाड्यामध्ये येतात का, 7च्या भाड्यामध्ये येतात का, नाही येत। आणि 18च्या भाड्यामध्ये, म्हणजे दिलेली संख्या जर येथून ह्या दिलेल्या याच्या भाड्यामध्ये जर दिलेली संख्या येत असेल तिला मसावी असे म्हणतात। 9च्या भाड्यामध्ये हे दोन्ही संख्या येतात ना, 45 आणि 63 हे मसावी तर याच्या उत्तर आहे 9। आणि 9च्या भाड्यामध्ये हे दोन्ही संख्या येते, दिलेली संख्या ज्या भाड्यामध्ये येते त्यांना त्याच्या मसावी असे म्हणतात। आणि लसावी काढायची एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार। मसावी कसे काढतात, मसावी अलग आणि लसावी अलग, हे अलग अलग पद्धतीने काढले जाते। तर चला बघू आपण 21 आणि 35 यांची लसावी काढून आपण असा बॉक्स बनवायचा आणि 21 आणि 35 लिहून घ्यायचे। त्याच्यानंतर 21 आणि 35 हे कोणत्या भाड्यामध्ये येतात, हे 7च्या भाड्यामध्ये येतात। 7 1 7, 7 21, 7 5 35। त्याच्यानंतर मोठी संख्या 5 आहे, इथं 5 घेऊ आपण, मग 5 1 1। त्याच्यानंतर 3 इकडे लिहून घेऊ, 3 1 1। त्याच्यानंतर
लसावी काढायचं कसं आहे, हे दिलेली संख्या ह्या इकडची इकडून आपण याला गुणून घ्यायचे. 7 35 न 35 3 105 म्हणजे दिलेली संख्या. लसावी काढायची ट्रिक काय, दिलेली संख्या उत्तर ह्या इकडे येऊन जाईल, आपण यांना गुणायचे. 7 35 35 3 105 तर याच्या उत्तर काय आहे 105. मित्रांनो ए पण नाही आहे, सी पण नाही आहे, डी पण नाही. आन्सर याचा आहे बी 105. मित्रांनो एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार आपण लसावी आणि मसावी काढलेलं. आणखी याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक नुसार ते व्हिडिओ आपण घेतच आहोत आपल्या युट्यूब चॅनलवर. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. मित्रांनो एकदम शॉर्ट ट्रिक्स नुसार आपण तर उत्तर काढलेलं आहे. तर चला एकदा आणखी तुम्हाला समजून देतो. 40 व 48 च्या मसावी किती. मसावी काढायचा कसा, ज्या फाड्यामध्ये दिलेली संख्या असेल त्याला मसावी म्हणतात. 40 आणि 48 हे कोणत्या फाड्यामध्ये आहे, 8च्या फाड्यामध्ये आहे, म्हणून त्याच्या उत्तर राहील 8. नंतर आहे 45 आणि 63 याच्या मसावी किती. 45 आणि 63 हे कोणत्या फाड्यामध्ये येतात, 9च्या फाड्यामध्ये येतात. म्हणजे दिलेली संख्या ज्या फाड्यामध्ये येते त्याला मसावी असे म्हणतात. आणि लसावी काढायची स्ट्रिक तर तुम्हाला माहितच आहे. लसावी काढायची स्ट्रिक म्हणजे कसं आहे, 7 3 21 7 5 35. मग मोठी संख्या 5 आहे तर आपण ह्या साईडला आणून घ्यायचे. त्यानंतर 5 1 1 नंतर आहे 3 1 1. त्यानंतर याच्या उत्तर काढायचे तर ह्या इकडच्या संख्येला गुणावं लागते, ह्या इकडच्या संख्येला, तेव्हा याच्या उत्तर निघते. मित्रांनो जर तुम्हाला समजला असेल आपला व्हिडिओ तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त प्रकारे शेअर करा. धन्यवाद.